जय श्री कृष्ण. कसे आहात? मजेत ना? तर आय होप तुम्ही मजेतच असताल. आणि मी या ठिकाणी पिल्लूच्या डब्याची तयारी करते. त्या ठिकाणी बाजूला पाणी ठेवलेलं आहे, दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी चपात्या करते. चपात्या करता करता थोडंसं पिल्लूसोबत गप्पा पण मारत होते आणि त्याला म्हटलं लवकर आवर पिल्लू, नाही का, सकाळी जायचं होतं त्याला स्कूलला. आणि पोळी आवडते म्हणून मी बेसन पोळी बनवली आणि चपाती पण बनवलेली. कशी मस्त फुगलेली आहे बघा तुम्ही चपाती, एकदम छान अशी. आणि बाजूला मी चहा बनवून घेते. आता यांच्यासाठी चहा करते, पिल्लूला सोडायला जावं लागतं यांना. तर या ठिकाणी मी चहा करते, त्यात दूध टाकलं थोडं. तर या ठिकाणी मस्त चहाला अशी उकळी आलेली आहे आणि यांना म्हटलं तुम्ही फ्रेश व्हा, तुम्हाला मी चहा देते. तर ठीक आहे बोलले. तसेच इकडं पण मी पिल्लूसाठी बेसनाची पोळी पण पिल्लूसाठी बनवत होते बाजूला. आणि इकडं मी चहा पण कपामध्ये घेतल्यानंतर या चहा प्यायला, सकाळचा चहा, मॉर्निंग टी, माइंड पण फ्रेश होतं. आणि मग पिल्लूच्या पप्पांनी पिल्लूचं आवरून दिलं, त्यांनी देवपूजा वगैरे केली ना. आता मग ते चालले स्कूलला. पिल्लू म्हणतो मला मम्मा टाटा बाय, आणि मला पप्पी पण देतो, पप्पी. आणि म्हटलं हो ठीक आहे, म्हटलं चालेल, बाय पिल्लू. तर मग पिल्लू गेला आता स्कूलला. आता तो दुपारी येईल 1 वाजता, हे येतील आणि घेऊन येतील पिल्लूला. तर तो आता गेलेला आहे स्कूलला. आणि त्यांना म्हटलं तुम्ही पण थोडा नाश्ता करून घ्या. तर त्यांना मी बेसनाची पोळी, चपाती आणि थोडीशी फरसाण दिली. मग ते पण आता थोडंसं नाश्ता करतायत. आणि वगैरे झाला आणि त्याच्यानंतर सगळे गेले तर आपण आता आपलं किचन वगैरे क्लीन करून घेऊयात. तर मग मी किचन वगैरे केलं या ठिकाणी. मग मी या ठिकाणी किचन क्लीन करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे. हे नवीन शेगडी याला झाले 2-3 महिने, पण अशी याला मी घासणीने क्लीन नाही करत, फक्त निरम्याच्या पाण्याने क्लीन करते, स्वच्छ निघून जाते ती. बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला आपल्या बेबीला आंघोळ घालायची. भेटूया बाळाला आंघोळ. आणि आपण खिचडीसाठी साहित्य घेतलेले आहे. एक मोठा आकाराचा, मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून. कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता तसेच बटाटा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तसेच कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे, गावरान नाही मिळाली, हॅबिटच आहे. आणि अद्रक लसूणची पेस्ट, ही अद्रक लसूणची पेस्ट पण घेतलेली आहे. आणि या ठिकाणी मसाले, तर हा घरगुती मसाला आहे, धने